कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे। आर्थिक रूपात तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीमध्ये लाभही होईल आणि धन लाभ होण्याने तुमची थांबलेली कामेही होतील। तुमचे साहस वाढेल आणि तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल, परंतु सोबतच खर्चही कायम राहतील आणि तुम्हाला हे खर्च देऊ करण्यासाठी आपल्याकडून कठीण प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल। जोपर्यंत करिअरचा प्रश्न आहे तर नोकरीमध्ये तुमची स्थिती अनुकूल राहील। अधिक धावपळ होऊ शकते। कामाच्या बाबतीत विदेशात जाण्याची स्थिती येऊ शकते किंवा तुम्हाला दुसऱ्या शहरात जावे लागू शकते। बराच प्रवास होण्याचे योग बनतील। व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहील। व्यापार संबंधित नवीन संबंध स्थापित होतील। दूरच्या यात्रेने व्यापार लाभ होईल। तुम्हाला कुणाचे मार्गदर्शन मिळेल, परंतु आपल्या व्यावसायिक भागीदारावर पूर्णतः अंधविश्वास ठेवू नका, कारण तुम्ही घाईगर्दीत येऊन काही चुकीचा निर्णय घेऊ शकतात, जे व्यापारासाठी नुकसानदायक असू शकते। प्रेम संबंधासाठी हा महिना काहीसा कठीण राहण्याची शक्यता आहे। तरीही देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुमचे नाते सुरू असेल। जोपर्यंत वैवाहिक संबंधाची गोष्ट आहे त्यात स्थिती चढ उताराने भरलेली राहील, परंतु जीवनसाथी सोबत उत्तम वेळ घालवून तुम्ही आपल्या नात्याला सुधारू शकतात। विद्यार्थ्यांना कठीण समस्यांचा सामना केल्यानंतरच उत्तम यश मिळू शकते। तुम्ही आपल्या आरोग्यावर ही लक्ष देण्याची आवश्यकता असेल। पूर्ण महिना वक्री शनी महाराज तुमच्या 6व्या भावात विराजमान राहतील, जे तुमच्या आरोग्याला घेऊन सचेत राहण्याचे संकेत देत आहे। उपाय: तुम्ही बुधवारी किन्नरांचा आशीर्वाद घेतला पाहिजे।